प्रवेशनाला महान महिमा देवसला सवकार असतो। आजच्या भक्तीमध्ये प्रवेशनामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजच्या मनात आता जे शास्त्रपाठ आपण ऐकले तुम्ही माहिती करण्यासाठी वाचून दाखवतो। स्तोत्रसहित 47 यातील 1 ते 9 दिवस जुना काळामधून दानियेलचं पुस्तक त्याचा 7वा अध्याय 9 व 10 आणि 13 ते 14 ही घोषणा करण्यात नवीन काळामधून एफिसकास स्तोत्र याचा पहिला अध्याय यातील 15 ते 23 ही देखील घोषणा करण्यात आणि शुभवर्तमान लूका शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि यातील 44 ते 53 ही देखील घोषणा करण्यात आणि या सर्व वचना शास्त्र भागास अनुसरून जो आपला विषय आहे तो म्हणजे मानवपुत्र देवाच्या उजवीकडे विराजमान झाला आहे। मानवपुत्र देवाच्या उजवीकडे विराजमान झाला आहे। स्वर्गीय परमेश्वर धन्यवाद आहे तुझा आभार कृपाळू दयाळू जसा परमेश्वर बाबा तो आमची मन आणि आमच्याकडून चांगला परमेश्वर बाबा खरोखरी भक्तांच्या श्रवणामध्ये राहणारा परमेश्वर तो आहे बाबा आणि तो अनुभव ती परिस्थिती घेण्याकरता तो आम्हाला त्या भक्तीमध्ये एकत्र केलं धन्यवाद देतो। आज त्यानिमित्त जे वचन मी ऐकले वाचतो त्या प्रत्येक वचनाबद्दल धन्यवाद देतो। आज त्या वचनाचं चिंतन म्हणून करत असताना तू खरोखरी शास्त्र एकामध्ये लिहिल्याप्रमाणे आमच्याकडे नवीन उघड आमचं मन उघड दे बाबा यासाठी की त्याचं सत्य खरोखरी आम्ही समजून घ्यावं आत्मसात करावं आणि त्याद्वारे ख्रिस्त म्हटल्या कंटाळा आम्ही दूर करावं म्हणून तो आमचं सहाय्य करेल बाबा। आज या पवित्र वचनाचे भाकण होत असताना तू माझ्या मुखाचा माझ्या शरीराचा ताबा तुझे मी माझ्या बुद्धी सामर्थ्य नाही देऊ का तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्य युक्त होऊन अधिकार मानले का तुझ्या पवित्र वचनाची भाकण मोडावी म्हणून मला तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये चालव माझ्या जिभेला तुझ्या पवित्र स्पर्श करायची विनंती करत यासाठी की या पवित्र संदेशाद्वारे पहा आम्ही या ठिकाणी प्रत्येक जण जे उपस्थित आहेत जे ऑनलाईन माध्यमाद्वारे उपस्थित आहेत पहा त्या प्रत्येकासाठी हे वचन आत्मिक उन्नतीचे आशीर्वादाचं कारण असेल हे सुद्धा आमच्या नावात म्हणतो यानं आता जो आपला विषय आहे तो म्हणजे मानवपुत्र देवाच्या उजवीकडे विराजमान झाला आहे किंवा आणखी त्याला आपण असे म्हणू शकतो की येशू ख्रिस्ताचं जे आपण शास्त्रपाठ असले त्याच्यामध्ये एक शब्द कॉमन आहे तो म्हणजे स्वर्ग आणि स्वर्गारोहण आणि आपल्या अगमनाप्रमाणे चर्च आराधना संहिताप्रमाणे हा विषय पुढील रविवारी आहे ॲक्च्युली परंतु पुढील रविवारी आपण मातृदिनीची भक्ती घेणार आहोत सर्व माता भगिनी त्यामध्ये सहभागी होणार असल्यामुळे हा विषय ह्या रविवारी घेण्यासाठी निमित्त होतं आणि जो हा विषय आहे तो म्हणजे स्वर्गारोहण आणि स्वर्गात ह्या शब्दाचा जर अर्थ घेतला तर त्याची फोड केली तर एक स्वर्ग आणि आरोहण आणि आरोहण म्हणजे चढून जाणं स्वर्ग आपल्या सर्वांना ठाऊक की आपण पहिल्यापासून ती कल्पना ऐकते की आपण डोळ्यासमोर ते चित्र आहे नाही का आणि स्वर्गारोहण म्हणजे स्वर्गात चढून जाणं आणि आजपर्यंत किती लोक स्वर्गात चढून गेले बरं पवित्र शास्त्र बोललं काय त्याचं एक जो शास्त्रपाठ आपण ऐकलं त्याच्यामध्ये आहेच हे आणखी कोण बरं गेलं आणि त्यांनी बरोबर सांगितलं की एलिया तो स्वर्गात चढून गेला की तो लोकांना सापडलाच नाही परंतु तो जाताना देखील त्याने कृती केली त्याने अलिशाला सांगितलं की मी जाताना जर तुझ्या दृष्टीस पडलो तर अभिषेक तुला प्राप्त होईल त्याला त्या अलिशाला सांगितलं अलिशा म्हणतो की मला तुझ्या ठाई जो आत्मा जे सामर्थ्य तू ते मला दे परंतु एलिया म्हणतो की ते माझ्या हातामध्ये नाही ते देवाच्या हातामध्ये आहे आणि जर मी तुझ्या दृष्टीत पडलो तर तुला ते मिळेल आणि ते पूर्णत्वास झालं प्रियांनो जस्ट अलिशा त्या ठिकाणी त्याच्या मागोमाग जातो आणि एलियाला वर घेतलं जातं त्यास अलिशा निराश होतो परंतु त्याचं सर्व लक्ष त्या स्वर्गाकडे त्या एलियाकडे असतं आणि त्याला ते दर्शन प्राप्त होतं आणि जर आपण अलिशाविषयी जर पाहिलं तर तो म्हणतो की जे एलियाने जे चमत्कार केले त्याच्या दुप्पट माझ्याकडून व्हावे आणि ते तंतोतंत दुप्पट झालेले आहे सांगण्याचं महत्व हे की देवाकडं किंवा देव जे शब्द बोलतो की आम्ही जे मागतो ते तर पूर्णत्वास नेतो फक्त आणि फक्त आम्हाला ती विश्वासाची कृती करणं भाग आहे आणि ते पूर्ण होणार ह्याची खात्री आम्ही आमच्या अंतःकरणात बाळगणं गरजेचं आहे आणि आम्ही जे शास्त्रपाठ वाचले किंवा दानियेलचं पुस्तक जरी वाचलं
त्यामध्ये देखील आम्ही बघतो की दानिएलाने देखील तो दृष्टांत पाहिला. तो झोपेत असताना त्याने तो दृष्टांत पाहिला आणि तो दृष्टांत त्याने कधी पाहिला तर ख्रिस्तपूर्व साधारण अभ्यासक म्हणतात की 530 ते 539 वर्षा अगोदर, म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 530 ते 539 वर्ष पूर्वी त्याने तो दृष्टांत परमेश्वराने त्याला स्वर्गात दिलेला आहे. आणि दानिएलचं जर पुस्तकाविषयी बघितलं तर त्या ठिकाणी प्रकटीकरणात्मक किंवा भविष्यात्मक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि ते पूर्णत्वास कधी झालं तर येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस, जन्मानंतर किंवा जे आम्ही सुवर्तमान वाचलं किंवा आणखी ख्रिस्तांच्या कृत्यामध्ये देखील आम्ही बोलणार आहोत, त्या ठिकाणी त्या सर्व भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. आणि येशू ख्रिस्त देखील ज्या त्याचं स्वर्गारोहण झालेलं आहे त्यामध्ये देखील मध्ये देखील म्हणतो की मी जेवढे चिन्ह चमत्कार केले त्याच्यापेक्षा अधिक चिन्ह चमत्कार तुम्ही करणार आहोत. तो म्हणतो जेवढे चिन्ह चमत्कार मी केले त्यापेक्षा अधिक तुम्ही करणार आहात. मग आम्ही तयार आहोत का? आम्ही तयार आहोत का? एवढं प्रश्नार्थक नका हो. आम्ही तयार आहोत का? कारण देवाने ते सामर्थ्य ते अभिषेक आम्हाला दिलेलं आहे ना, त्या पवित्र आत्म्याचा वाटा त्याने दिलेला. आम्ही नेहमी म्हणतो की तो कैवारी आहे, तो आमच्यामध्ये आहे. आणि येशू ख्रिस्त देखील म्हणतो मी जातो तर कैवारी त्या पवित्र आत्मा मी तुमच्यावर देतो. मग आम्ही तयार आहोत की नाही आहे? आयुष्याप्रमाणे आम्ही तयार आहोत की नाही? आम्ही त्या ख्रिस्ताला पाहिले आहे की नाही आहे? आम्ही त्या ख्रिस्ताचे चिन्ह चमत्कार आम्ही अनुभवले आहेत की नाही आहे? जर अनुभवले आहे, जर आम्ही त्या ख्रिस्ताला पाहिलं आहे, त्याचं स्वर्गारोहण पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी आणखी मतामध्ये किंवा आणखी या ठिकाणी पाहिलं, त्या ठिकाणी वचन सांगते की जसं तुम्ही ह्याला स्वर्गात घेताना पाहिलं तसंच तो येणार आहे. ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो ना, ह्याच्यावर आम्ही प्रत्येक विश्वास ठेवतो किंवा ठेवतो. मग जर ठेवतो तर मग आम्ही तेवढे चिन्ह चमत्कार करू देखील शकतो ज्ञानो. म्हणून तुमच्या मनातील भीती, तुमच्या मनातील न्यूनगड काढून टाका. कारण प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे आणि तो आमच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही पुनरुत्थान दिनी देखील ती घोषणा केली आहे की प्रभू उठला आहे. झाडाच्या रविवार देखील आम्ही ती घोषणा केली की प्रभू उठलेला आहे. जर आम्ही ती घोषणा केली नाही तर साहजिक की तो ढोंड्यावर उडणार आहे. मग त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची, त्या अभिषेकाची आम्ही घोषणा केली पाहिजे. कारण तो पुत्र कुठं बसलाय तर स्वर्गीय पित्याकडं, तो उजवीकडे बसलेला आहे. तो आम्हाला त्या ठिकाणी मध्यस्थी करत आहे, तो देवाकडे रथबदली करत आहे. तो आम्हाला त्या ठिकाणी देवाकडून जे सामर्थ्य त्याला प्राप्त झाले तो सामर्थ्य तर तुम्हाला प्रत्येकासाठी देव इच्छिते. कारण त्याने देखील त्याच्या बुद्धी सामर्थ्याने काहीच केलं नाही. कारण तो मानव पुत्र होता, त्याच्याकडे मानवी स्वभाव होता, त्याच्याकडे मानवी देह होता, त्याच्याकडे शारीरिक, भौतिक, आत्मिक सर्व गोष्टींची मानवाप्रमाणे कमतरता होणे पण देखील होतं. म्हणून तो प्रत्येक वेळोवेळी म्हणतो की प्रभू मी तुझ्यावर अवलंबून आहे, स्वर्गीय पिठावर तो अवलंबून आहे. म्हणून तो वेळोवेळी काय करायचा तर त्या ठिकाणी एकांतात जाऊन प्रार्थना करायचा. त्या ठिकाणी तो दैवी सामर्थ्य, तो दैवी अभिषेक, त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तो मागून घ्यायचा. आणि आपण बघतो की ज्या त्याला पाचन म्हणतो आपण नाही का, त्यानुसार जास्त तो पवित्र आहेच आहे. परंतु जगाच्या नियमाप्रमाणे, सृष्टीच्या नियमाप्रमाणे ज्यावेळेस त्यानं बाप्तिस्म घेतला त्यावेळेस तो पवित्र आत्मा त्याच्यावर उतरून आला आणि तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. त्या ठिकाणी पवित्र शब्द आहे ते पवित्र आत्मा त्याच्यावर उतरून आला तर परिपूर्ण झाला आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने त्याच्या सेवेला प्रारंभ केलेला आहे. यामुळे आज त्या मानवपुत्राला त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची, अभिषेकाची गरज आहे. आणि त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन त्याने जे कार्य केलं त्या कार्याचं प्रतिफळ त्याला काय मिळालं तर स्वर्गीय पित्याने त्याला त्याच्या उजवीकडे बसवलेला आहे. आणि नुसतं तो तिथे बसत नाही, तो तिथं राज्य करत नाही, तो त्या ठिकाणी आज देखील तुमच्या आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे की ज्यांना ख्रिस्त कळाला नाही, ज्यांना ख्रिस्त ठाऊक आहे, ज्यांनी त्याला ठाऊक असून देखील ते त्याच्या मार्गापासून परावृत्त झाले, त्या प्रत्येकासाठी तो आज देखील त्याच आदेशानं, त्याच विश्वासानं तो मध्यस्थी करत आहे. कारण त्याची इच्छा की कोणा मानवाचा नाश होऊ नये, कोणाचा मानवाचा नाश होऊ नये ही त्या स्वर्गीय प्रभू येशूची इच्छा आहे. त्यामुळे तो प्रभू येशू ख्रिस्त 2024 वर्षापूर्वी त्या स्वर्गामध्ये गेलेला आहे आणि आज देखील त्याचं सामर्थ्य, त्याचा अभिषेक आज आमच्यामध्ये आहे. माझ ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून
आज आम्ही देखील ती मध्यस्थी केली पाहिजे. कारण त्या प्रभूची त्या स्वर्गीय पित्याची इच्छा ती आहे, त्या स्वर्गीय पित्याची इच्छा ती आहे की तुम्ही देखील ती मध्यस्थी करावी, तुम्ही देखील ती रथमध्ये करावी, यासाठी की आमच्यासाठी सामर्थ्य देणारा तो सर्वसमर्थ आज देखील जिवंत आहे, तो स्वर्गामध्ये आहे. तो मानव पुत्र आज स्वर्गामध्ये आहे. आणि ज्या त्याचं स्वर्गारोहण झालं त्या ठिकाणी ते सुवर्तमानामध्ये वचन पुन्हा एकदा वाचतो, तुम्ही ह्या गोष्टीचे साक्षी आहात. माझ्या ठिकाणी देवकेली देणगी मी तुम्हाकडे पाठवतो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरात राहा. आणि मग तो त्या ठिकाणी बेथानीतून बाहेर आला आणि सर्व लोकांना त्याने हात वर करून आशीर्वाद दिले. आणि मग आशीर्वाद देत असताना तो त्यांच्यापासून वेगळा झाला आणि स्वर्गात गेला. तो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेलेला आहे आणि हे शिष्यांनी पाहिले, त्यांनी ते अनुभवलेलं आहे, म्हणून ते शांत बसले नाही. त्या ठिकाणी शिष्यांची कृती आहे की तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरूशलेमेस परत गेले आणि मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले. मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करीत राहिले. आज ख्रिस्ती विश्वासाला या नात्यानं जर माझा देव जिवंत आहे, माझा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे, तर माझं कर्तव्य करणं आहे की मी सदोदित जे ते कुठे आहे त्या ठिकाणी मी देवाचा धन्यवाद करणं, त्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन मी अधिकाराने देवाच्या वचनाची घोषणा करावी, स्वतःला रिक्त आणि रिक्त करावं. तर जोपर्यंत आम्ही रिक्त होत नाही तोपर्यंत त्या देवाचे सामर्थ्य त्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये येत नाही. त्यामुळे आज त्या सामर्थ्याने युक्त होण्याची गरज आहे. त्यामुळे दानिएलने देखील ते सांगितलं, ज्या ठिकाणी तो दृष्टांत पाहिला त्या ठिकाणी देखील ते वचन देखील आपण वचन ऐका, म्हणजे आपल्याला सर्वांना समजते. दानिएलचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि त्यातील 13 पासूनच्या पासून मी पुढे वाचतो. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्या जवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे, सर्व भाषा बोलणारे यांनी त्याची सेवा करावी, म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिले आहे. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे. ते राज्य अक्षय म्हणजे अखंड आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं मर्यादा नाही, कोणत्या प्रकारचं अडथळा नाही. आम्ही त्या राज्याचे सेवक आहोत. त्या राज्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आम्हाला निवडलेले, म्हणून तो म्हणतो की सर्व लोक, सर्व राष्ट्रे, सर्व भाषा बोलणारे, सर्व लोक, सर्व राष्ट्रे, सर्व भाषा बोलणारे हे लोकांनी काय करावं? देवाची सेवा करावी. आज कित्येक वेळा आम्ही म्हणतो की मला सेवा करायची आहे, मग मला ते ज्ञान नाही आहे, मला ती इंग्रजी भाषा येत नाही, मला ते मराठी बोलता येत नाही, मला हिंदी बोलता येत नाही. आम्ही सबबी सांगतो. म्हणून येशू ख्रिस्तानं या संदेशानं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की सर्व राष्ट्रे, सर्व लोक, सर्व भाषा बोलणारे. त्यानं कोणालाही सोडलं नाही. त्यानं की ते लोक त्याची सेवा करतील, परंतु ते म्हणजे कोण? ज्यांनी त्याला काम म्हणून स्वीकारलं तेच लोक, तेच राष्ट्र, ते जन्मभरे कोणती भाषा बोलू द्या, ह्या भूतलावरची कोणती भाषा बोलू द्या, जे त्याला काम म्हणून स्वीकारलं ते लोक, ते राष्ट्र त्या ठिकाणी देवाची सेवा करणारे. हा दृष्टांत त्याने पाहिलेला आहे. मास्तर दृष्टांतात आम्ही आपासला आहोत की नाही, पण हा दृष्टांत पूर्ण व्हायचा आहे. आणि येशूचं स्वर्गारोहण झाले त्यावेळेस पुन्हा येणार आहे. त्यावेळेस तो मानव पुत्र पुन्हा जास्त येईल, त्यावेळेस राजवैभवाने आम्हाला घेऊन जाणार आहे. मग त्या लोकांमध्ये, त्या राष्ट्रांमध्ये, त्या भाषा बोलणाऱ्यांमध्ये मी असणार आहे की नाही असणार आहे? आम्ही जर प्रत्येकानं स्वतः हा प्रश्न विचारला तर ज्याचं त्याला उत्तर ठाऊक आहे. कठीण प्रश्न आहे हा. आम्हाला वाचायला सगळे करायला सोपा वाटतो, परंतु कठीण प्रश्न आहे. आज त्या प्रश्नाचं मर्म आम्ही जाणून घेतलं पाहिजे की त्या न्यायाच्या दिवशी, या जगाच्या शेवटच्या दिवशी मी कुठं असणार आहे. देवाची इच्छा की आम्ही त्याच्याबरोबर असावं.
परंतु जर त्या देवाला जर मी तारणामध्ये स्वीकारलं, त्या तारणामध्ये मी जर दृढ नाही, खंबीर नाही, तर मी कुठे असणार आहे? हा प्रश्न आहे त्यामुळं. आणि त्याचं उत्तर तुम्हाला प्रत्येकाकडे आहे. जर आम्ही आमच्या लोकांमध्ये, मी दर रविवारी सांगतो की जर आम्ही आमच्या लोकांमध्ये जर त्या गोष्टी सांगितल्या नाही, ती साक्ष सांगितली नाही, तर इतरांपर्यंत काय सांगणार आहे? कारण येशू ख्रिस्त म्हणजे सर्व लोकांना जर तुम्ही सुवार्तेची घोषणा करा, मग ते सर्व लोक म्हणजे कोण? आज जर आम्ही ती सुवार्ता नाही सांगितली, आज ज्यांनी आम्ही येशू ख्रिस्ताला तारणामध्ये स्वीकारतो, तर वचन सांगते की खोटे संदेश येणार आहेत. आणि आम्ही ते पाहतो, आमच्या अवतीभोवती अनेक खोटे संदेश आहेत. अनेक अविश्वासणारे लोक येशू ख्रिस्ताचं नाव घेऊन त्याच्याविषयीच्या चुकीच्या गोष्टी करणं आज लोकांच्या मनावर, अंतःकरणावर बिंबवते. त्यामुळं आज ही कठीण परिस्थिती आज आमच्यामध्ये आहे, आमच्या समोर आहे. त्यामुळं मग अशा प्रसंगी आम्ही धैर्याने, विश्वासाने ज्यावेळेस त्या तारणात येशू ख्रिस्ताला म्हणून स्वीकारतो, आणि वचन सांगते की तो आमचा मस्तक आहे. आणि तो आमचा मस्तक नाही, तर ह्या भूतलावर ज्या प्रत्येक मंडळी आहे, त्या प्रत्येक मंडळींचा तो मस्तक आहे. आम्ही ते वचन वाचतो इफिसियन्स पत्र याचा 1 अध्याय 15 ते 23 या वचनामध्ये जर आम्ही वाचलं, त्या ठिकाणी त्यानं आम्हाला वचन सांगितलं की त्याने 22 वचन, इफिसियन्स पत्र याचा 1 अध्याय 22 वचन, त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले आहे. त्यास म्हणजे स्वर्गीय पित्यानं येशू ख्रिस्ताला आमच्या मंडळीचं, ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च या मंडळीचं मस्तक म्हणून घोषित केलेलं आहे. आणि आम्ही त्याचे शरीर आहोत. आणि त्या ठिकाणी 23 वचन सांगतं, हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याने ती भरलेली आहे. आणि जर आम्ही जर बघितलं, ते सर्व त्याने भरले आहेत, म्हणजे त्याने त्याच्या दैवी सामर्थ्यानं, त्याच्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकानं, त्याच्या सामर्थ्यानं त्याने आम्हाला ओतून भरलेलं आहे. कारण आम्ही त्याचं शरीर आहोत. तर त्याचं शरीर म्हणजे कधी? तो आमचं मस्तक कधी असणार आहे? ज्या खऱ्या भावाने आमच्या मंडळीमध्ये आम्ही एका आत्म्यामध्ये, एका विश्वासामध्ये खऱ्या आत्म्याने देवाची उपासना करू, तेव्हाच ते शक्य होणार आहे. आणि देवाचं वचन सांगतं, त्याला आत्म्याने खरेपणाने उपासना करणारे उपासक हवे. आणि ती मंडळी आमची आहे का? आज ह्या जगामध्ये तशा मंडळी आहेत का की ज्या आत्म्याने खरेपणाने देवाची स्तुती आराधना करतात, की जे त्याचं शरीर, त्याचा अवयव होऊ इच्छितील? यानं हा अनुभव आहे. आज आम्ही भौतिकदृष्ट्या त्या शारीरिकदृष्ट्या ख्रिस्तापासून दूर आहोत. परंतु जर आम्ही त्याला तारणा म्हणून स्वीकारलेला आहे, तर ख्रिस्त माझ्यामध्ये आहे आणि तो माझं मस्तक आहे आणि मी त्याचं शरीर आहे. मग ते पवित्र राखण्याचं काम आमचंच आहे. ते शरीर आणि ही मंडळी पवित्र राखण्याचं काम आम्हा प्रत्येकाचं आहे. आणि जर आम्ही ते पवित्र राखलं नाही, आम्ही ते अशुद्ध ठेवलं, तर देवाचा वास याच्यामध्ये होईल का? नाही होणार. त्या देवाची सेवा आमच्याकडून होणार नाही, त्या राष्ट्राकडून देवाची सेवा होणार नाही. त्यानंतर देवानं तुम्हाला निवडून खंडून विकत घेतलेला आहे. कारण ते तारणाची गोष्ट तुमच्या आमच्यासाठी विदित केलेली आहे. कारण ते आश्वासन दिलेलं आहे, तो त्या मरणात विजय मिळवलेला आहे, तो स्वर्गात तुमच्या आमच्या समोर गेलेला आहे. त्याच्यावर आमचा विश्वास आहे. मास्ती विश्वासाची कृती जर आम्ही करत नाही, तर तो माझा मस्तकच होऊ शकत नाही. तो माझं मस्तक होऊ शकत नाही. जर प्रभू येशू माझा मस्तक आहे, तर निश्चितच त्या प्रभूची समक्षता, त्याचा अनुग्रह, त्याचा अभिषेक, त्याचं सामर्थ्य हे माझ्यामध्ये आहे आणि माझ्याद्वारे माझ्या मंडळीमध्ये आहे. आणि जोपर्यंत मी अधिकाराला वापरत नाही, तोपर्यंत त्या देवपुत्राचं गौरव करू शकत नाही. कारण आम्ही आमच्या बुद्धी सामर्थ्याने केलं तर फक्त ते आमच्या बोलीभाषेत होईल, किंवा करावं लागतं म्हणून होईल, किंवा एक ख्रिस्ती म्हणून होईल. परंतु ज्यावेळेस मी ताना म्हणून ज्यावेळेस त्याचं स्तुती स्तवन करतो, त्याचं गौरव करतो, त्यावेळेस ते अंतःकरण आनंदाने उघडतं. पण ज्यावेळेस आपण बघतो की आमच्या गावावर
वाटेवर त्यांनी त्या 2 शिष्यांना दर्शन दिलं. ज्या येशू त्यांच्या बरोबर बोलत होता, त्यांच्या सानिध्यात होता, त्याच ते कबूल देतात काय, तर जास्त प्रभू बोलत होता त्यास आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये आनंदाने उकळ्या फुटत होत्या. म्हणजे त्यांच्याकडे एवढा आनंद झाला होता की त्यांना तो व्यक्त करता येत नव्हता. आणि ज्या त्यांना समजलं की हा प्रभू आहे, त्यास ते गप्प बसले नाही, ते तात्काळ मागे जाऊन त्यांनी त्यांच्या बाकीच्या शिष्यांना सांगितले की प्रभू उठलेला आहे. आज देव आमच्याकडून त्या गोष्टीची अपेक्षा करत आहे. जो आनंद माझ्या ठाई आहे, आम्ही ते गीत गातो का, प्रभू का आनंद है मेरी ताकद, की आम्ही ते गीत देखील गातो की काय माझा आनंद, काय माझा आनंद म्हणून सांगू शकत नाही. कारण हा आनंद आम्ही फक्त माझ्यापर्यंत ठेवता, आम्ही जोपर्यंत इतरांपर्यंत देत नाही तोपर्यंत ख्रिस्ताचं शरीर म्हणून घोषित होत नाही. कारण एक माणूस शरीर जर म्हणून आम्ही म्हटलं माझं बोट दुखतोय, ह्याचा अर्थ माझं बोट किंवा माझा हात हा माझ्या शरीरापासून वेगळा नाही, तो माझ्या शरीराचा भाग आहे. म्हणून ती संवेदना माझ्या मेंदूला पोचते आणि त्या मेंदूच्या द्वारे मी माझ्या जिभेला लिहून त्या डॉक्टरांकडे संबंधितांना मी सांगतो की नाही माझा हात दुखत आहे, माझा पाय दुखत आहे. आणि संपूर्ण एक शरीर आहे ना. आणि देवाचं मंडळी म्हणजे आम्ही एक शरीर आहोत. मग आमच्याकडे कोणी दुःखी ग्रस्त आहे, कोणी व्याधीग्रस्त आहे, कोणी रोगाने ग्रस्त आहे, की जो ज्याला ख्रिस्त ठाऊक असून तो पापामध्ये आहे, त्याला बंधमुक्त करण्याचं सामर्थ्य देवाला तुम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहे. आज ज्याला ख्रिस्त ठाऊक नाही त्यांना तो ख्रिस्त सांगण्याचं सामर्थ्य देवाने तुम्हाला दिलेलं आहे. त्या पवित्र आत्म्याचं वरदान त्याने तुम्हाला दिलेलं आहे. पण तो देवाचा पुत्र आज देखील त्या ठिकाणी मध्यस्थी करत आहे. तो जरी स्वर्गात आहे तरी आज देखील तो मध्यस्थी करत आहे की माझ्या मंडळीचा नाश होऊ नये, माझ्या लोकांचा नाश होऊ नये. त्यामुळे आज जर आम्ही तर आमचा कामाने स्वीकारला आहे तर आम्ही त्याच्यामध्ये दृढ खंबीर होणं गरजेचं आहे. कारण त्या देवानं त्याची सेवा करण्यासाठी आम्हाला ह्या भूतलावर ठेवलेलं आहे. मग आमच्यामध्ये शारीरिक व्याधी असो, अडचण असो, बंधन असो, तो म्हणतो की माझी कृपा तुला पुरेशी आहे. संत पाऊल देखील म्हणतो की माझ्या ठाई एक काटा आहे, मी प्रभूला एकदा नव्हे तर 3दा विनंती केलेली आहे, पण प्रभू म्हणतो की माझी कृपा तुला पुरेशी आहे. म्हणून प्रियानो पुन्हा एकदा ह्या पवित्र वचनाला आधार ठेवून मी तुम्हाला प्रत्येकाला विनंती करतो की आमचा स्वभाव आहे तो बदलणं गरजेचं आहे. आमचा स्वभाव कसा आहे तर जे इस्रायल लोक जे सगळं मिळत असून कुरकुर करत होते तसा आमचा मानवाचा स्वभाव आहे. आमच्याकडे सगळं आहे, मग आम्ही ती सेवा करण्यासाठी किंवा त्या गोष्टी नाकारण्यासाठी आम्ही काहीतरी फालतू कारणं शोधतो. आम्ही ते किरकोळ कारणं शोधतो की त्या कारणाचं आम्हाला समर्थन पण करता येत नाही. असे कारण आम्ही शोधतो आणि त्या देवाला नाकारतो प्यानो. त्या देवाला आम्ही नाकारतो प्यानो आणि मग तिथं आमचा आत्मिक नाश होतो, आमच्या आत्म्याचा वास होतो प्यानो. आणि त्या सार्वकालिक जीवनाच्या दारापर्यंत असून आम्ही त्या दाराच्या आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण आम्ही त्या ख्रिस्ताचा नाकार केलेला आहे. कारण देवाने ती आम्हाला सेवा दिलेली, जर ती सेवा जर आम्ही केली नाही तर तो आम्हाला स्वर्गाच्या घेऊ शकणार नाही. कारण अलिशाने देखील विश्वासाने एकाकडे पाहिलं, आम्ही देखील विश्वासानं त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिलं. त्या सर्व शिष्यांनी येशू ख्रिस्ताकडे विश्वासानं पाहिलं आणि येशू ख्रिस्त म्हणतात की 50 दिवस ज्यावेळेस येईल तोपर्यंत तुम्ही ह्या शहरात आतमध्ये जाऊ नका. आणि हे शिष्य त्या 50 दिवसापर्यंत पवित्र मंदिरामध्ये जे जे कुठे आहेत ते सगळं देवाचा धन्यवाद करत होते आणि देवाच्या वचनाची ते अपेक्षा करत होते की प्रभू येशू आज आमच्याशी काय बोलणार आहे. आणि ती उत्सुकता त्यांच्या अंतःकरणामध्ये होती आणि ती उत्सुकता ते ताणून धरत असताना तो अभिषेक प्राप्त करून घेण्यासाठी ते स्वतःला तयार करत होते. आम्ही धन्य आहोत की आम्हाला देवाने ती संधी दिलेली आहे, तो अभिषेक त्यांना आम्हाला दिलेला आहे की आम्ही त्या मानवपुत्राची आम्ही त्याची सेवा करावी. त्याचे लोक म्हणून त्याला आम्हाला जे विश्वासावर घोषित केलेलं आहे ते आम्ही प्रगट करावं म्हणून आम्ही धन्य आहोत. आणि हे सर्व पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिलं आहे, जे आम्ही वाचतो ते आमच्या डोळ्यासमोर आहे, नाही का. आज आम्ही स्वर्ग म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर स्वर्गाची प्रतिमा येते. जे पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिलं आहे त्यानुसार, जर जगानुसार नाही. जे पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही प्रगटीकरणाचं पुस्तक वाचते किंवा ह्यामध्ये जर भविष्यात्मक जे पुस्तक आहे त्या पवित्र शास्त्रामध्ये जर ते वाचते आहे त्या ठिकाणी
स्वर्गाचं वर्णन केलं आहे आणि जर ते वर्णन आमच्या डोळ्यासमोर असेल तर निश्चितच आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आहोत। आणि आम्हाला आमचा उद्देश, आमचा गोल ठाऊके की मला कुठे जायचंय तर सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये प्रभूबरोबर जायचं। त्यांना हा जर उद्देश जर माझ्या ठाई असेल तर निश्चितच ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर हवंय। कारण जगभरात गोष्टी नसवर आहेत, जे काही आहे ते देवापासून आहे। आणि जर देव माझा मस्तक आहे, आम्ही त्याचे शरीर आहोत आणि त्या शरीरास अनुसरून त्यास आम्ही देवाचा गौरव करत आहोत, तर निश्चितच मी सांगतो की प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही आणि त्याच्या प्रतिफळ तो भरून देणार आहे। आज ते प्रतिफळ आम्ही विश्वासाने स्वीकारलं पाहिजे। परंतु कधी जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत ही संधी आहे, नाहीतर ही संधी नाही, नंतर ही संधी आम्हाला मिळणार नाही। त्यामुळे आणि देवाचा समय कधी येईल आम्हाला ठाऊक नाही, शेवटला काळ कधी येईल आम्हाला ठाऊक नाही। आमच्या अवतीभोवतीची जर आम्ही सर्व जगातील परिस्थिती पाहिली तर जगाचा शेवट कसा कधी होईल आम्हाला ठाऊक नाही। परंतु आम्ही तयार आहोत का? आम्ही तयार आहोत का? काल देखील एका कुंडला गेलो तर त्या ठिकाणी प्रशांत डोळे यांच्या मातृश्रींचे काल अंतिम दिवस कुंडल होती। त्यावेळेस त्यांनी ती साक्ष म्हणून सांगितली की ज्यावेळेस त्यांची आई शेवटच्या क्षणाला होती त्यावेळेस ते म्हणे, आई तू तयार आहेस का? प्रभूकडे जाण्यासाठी तयार आहे का? ते म्हणे, हो मी तयार आहे, मी माझ्या पातकांची क्षमा मागितली आहे, मला तो तारणाचा अनुभव आहे, म्हणून मला मरणाची भीती वाटत नाही। धन्य परमेश्वर ज्याने दिले त्याने नेलं। आज त्याप्रमाणे आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंतच ही आम्हाला संधी आहे। कारण जगाच्या नियमानुसार जो मरण पावला तो झोपी जातो आणि ज्यास प्रभू राजयोगाने येणार आहे त्यावेळेस ते उठवले जाणार आहे आणि प्रभू त्यावेळेस त्याला जाब विचारणार आहे, तू काय केलेस माझ्यासाठी? त्यास माझ्याकडे काय उत्तर असणार आहे? ती सेवा जर मी ह्या भूतलावर केली तरच त्या स्वर्गामध्ये मला त्या ठिकाणी अखंड त्या स्वर्गीय पित्याच्या समोर त्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर स्थिती श्रवणाचा हालेलुयाचा गजर करण्यासाठी मला समाविष्ट केलं जाणार आहे। ती सेवा आम्हाला त्या ठिकाणी करायची, त्यामुळे ह्या जगामध्ये नाही तर आम्हाला स्वर्गामध्ये देखील त्या देवाची सेवा करायची आहे। म्हणून आमचा उद्देश तो देखील हवा आहे, आमचा उद्देश तो देखील असा हवा आहे की आम्ही त्या स्वर्गीय प्रवेशाची त्या आमच्या तारणाला देवाची सेवा करावी। त्याने ती योजना प्रवेशाच्या द्वारे तुमच्या आमच्यासाठी आखली होती आणि ती पूर्णत्वास झालेली आहे आणि ती पूर्णत्वास होण्यासाठी त्या येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालेलं आहे आणि आज देखील तो स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे। हा आमचा विश्वास आहे की आज कित्येक लोक आहेत की ते दृश्य त्यांनी पाहिलेले आहे, त्यांनी तो अनुभव घेतला आहे। त्यांना माझं ते दृश्य आम्ही पाहणार आहोत का? की तो प्रभू आज देखील माझ्यासाठी काही मध्यस्थी करत आहे। तो अनुभव आम्ही आमच्या आत्म्यामध्ये, आमच्या देहामध्ये, आमच्या विश्वासाच्या कृतीमध्ये घेतलेला पाहिजे। त्यानं कारण जर ती सेवा आम्ही केली नाही तर त्याच्या कृतीमुळे आम्हाला मिळणार नाही। त्यानं म्हणून त्यानं माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की देवानं तुम्हाला प्रत्येकाला निवडलेलं आहे, तुम्हाला प्रत्येकाला पाचारण केलेलं आहे। कारण ख्रिस्त सगळ्यांना सांगण्यात आला, परंतु फक्त मूलभूत लोकांनी त्या काळात देखील स्वीकारले, आज देखील फक्त मूलभूत लोक स्वीकारते। आणि ज्यांनी स्वीकारलं नाही किंवा ज्यांना ख्रिस्त ठाऊक नाही त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी देवानं तुम्हाला इथे बसणाऱ्याला प्रत्येकाला ते पाचारण केले। त्यानं आज त्या पाचारणाचं अनुसरून आम्ही स्वतः तयार आहोत का? येशू ख्रिस्ताने सांगितलं, मी जातो आणि मी तुम्हाला 50व्या दिवशी म्हणजे भरांडण सणाच्या दिवशी मी तुम्हाला पुन्हा भेटेल। त्यानं पुढील 15 दिवसानंतर देखील आपण त्याच्यावर मन करणार आहोत, परंतु तोपर्यंत देखील आम्ही त्याच्यावर मन करावं, त्याच्यासाठी आम्ही तयार व्हावं। कारण देवाच्या द्वारे जे काही गोष्टी मिळणार आहेत त्या आम्ही स्वीकारण्यासाठी आम्ही स्वतःला तयार करणं गरजेचं आहे। कारण आम्ही आमचे नाही तर आम्ही ख्रिस्ताचे शरीर आहोत। ह्या ठिकाणी बसलेला प्रत्येक जीव आत्मा, मग तो लहान असो, वयोवृद्ध असो, तरुण असो, तरुणी असो, कोणी असो, तो प्रत्येक ख्रिस्ताचे शरीर आणि प्रत्येक जण ख्रिस्ताची मंडळी म्हणून घोषित केलेलं आहे। जर मी ख्रिस्ताची मंडळी आहे तर त्याचं वचन सांगतं की त्याची मंडळी कशी असावी तर डागविरहित, सुरकती विरहित असावी। आम्ही स्वतःला तयार केले त्यासाठी, आम्ही स्वतःला त्यासाठी तयार करण्यासाठी
आम्ही स्वतःच्या पातळ्यांची कबुली घ्या. आम्ही आमच्यातील मुलेपण आमच्यातला जुना स्वभाव काढून टाकूयात. यासाठी बालांगण सणाच्या दिवशी ज्या सामर्थ्याने ते लोक भरले होते, ते शिक्षक भरले होते, आज ते सामर्थ्य देव आज आमच्या मंडळीला देव इच्छित आणलो. आज ते स्वीकारण्यासाठी आम्ही या पुढील 15 दिवसात तयारी करूया. यासाठी ते नागाडे देवाचा अभिषेक आमच्या मंडळीवर असावा, कारण तो ख्रिस्त मंडळ मस्त आज या मंडळीचा आहे. आज या अनेक जगामध्ये ज्या ज्या ख्रिस्त विश्वास करणारे मंडळ आहेत त्या प्रत्येक मंडळीचा मस्तक प्रवेश ख्रिस्त आणलो. जरी आपल्याला देहाने शरीराने जरी आम्ही वेगळे असतो तरी आम्ही प्रभूमध्ये एक आहोत, कारण प्रभू आमचा मस्तक आहे. आणि जर प्रभू आमचा मस्तक आहे तर निश्चितच आम्ही त्याचे शरीर आहोत. मास ते घोषित करण्यासाठी आम्ही स्वतःला त्या चार परमेश्वराच्या हाताखाली समर्पित करूया. यासाठी की तो जो देवपुत्र त्या स्वर्गीय पित्याकडे उजवीकडे मध्यस्थी करत आहे त्याने तुमच्या आमच्यासाठी देखील मध्यस्थी करावी. यासाठी की आज नगर देशपांडे मेमोरियल चर्चच्या मंडळीचा आध्यात्मिक नाश होऊ नये, आज माझा आध्यात्मिक नाश होऊ नये ही ती देवाची इच्छा आहे. म्हणून आम्ही त्या ख्रिस्ताला स्वीकारूया, त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही स्वतःचं अवलोकन करूया, स्वतःचं परीक्षण करूया. न माझ्यावर कुठला डाग असावा, न माझ्यावर कोणती स्वीकृती असावी, तर प्रवेशामध्ये मी सदा सर्वकाळ शुद्ध आणि पवित्र असावं. आज ते प्रार्थना करत आपण आपले नेत्र बंद करूया. धन्यवाद धन्यवाद येतो माझ्या स्वर्गीय पित्या. तू राजेश आमचा सेनाधीश परमेश्वर, तू आमचा उंच गड आहे बाबा. पवित्र प्रभू, आज आम्ही विश्वासाची कबूल देतो की प्रभू माझा मस्तक आहे. आणि जर प्रभू माझा मस्तक आहे तर आमची मंडळी मी कदापि नश्वर नाही, कारण मी प्रभूच्या शरीराचा भाग आहे. कारण त्या प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचं रक्त माझ्यासाठी सांडले, त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे त्यानं मला शुद्ध आणि पवित्र केलं आहे. आणि तो अनुभव मी माझ्या आत्म्यामध्ये, माझ्या देहामध्ये, माझ्या विश्वासाच्या कृतीमध्ये घेतला आहे. म्हणून प्रभूनं मला त्याची सेवा करण्यासाठी, त्या स्वर्गासाठी मला त्यानं पाचारण केलं आहे. आज हे मर्म समजून तो सार्वकालिक जीवनाचा उद्देश मी माझ्या डोळ्यासमोर ठेवून द्यावा. या पुतळ्यावर जे जीवन तू प्रभू मला दिलं आहे, आज ते जीवन जगत असणार माझ्यातील सर्व गुन्हेपण येशूच्या मध्ये काढून टाक, माझ्यातील सर्व नकारात्मकता प्रभू येशूच्या मध्ये तू काढून टाक माझ्या बाबा. यासाठी की सदा सर्वकाळ प्रभू येशूच्या मध्ये मी शुद्ध आणि पवित्र असावं, मी दान स्तुतीचे विरोध असावं. यासाठी की ज्या ठिकाणी अशुद्धता आहे त्या ठिकाणी प्रभूची साक्षरता नाही, त्या ठिकाणी प्रभूचं वास्तव्य नाही. तो प्रभू येशू आज पुन्हा एक बार तुझ्या रक्ताच्या द्वारे तू मला शुद्ध आणि पवित्र कर. यासाठी की जो मानव पुत्र आज त्या स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे बसला आहे, तो मध्यस्थी करत आहे. त्यानं आमच्यासाठी त्या स्वर्गामध्ये त्या ठिकाणी तो चढून गेला आहे. यासाठी की माझ्या आत्म्याचा नाश होऊ नये, तर मला सार्वकालिक जीवन मिळावं आणि ते प्रभूपासूनचं असावं. आज ते जीवन प्रभूपासून माझ्यामध्ये आहे. म्हणून प्रभू येशू आज आम्ही स्वतःला धन्य समजत आहोत. यासाठी की त्या पवित्र वचनाद्वारे आम्ही आमचं आत्मिक जीवन सदोदित पडताळून पाहावं, आम्ही स्वतःचं परिश्रम करावं, स्वतःचं अवलोकन करावं. यासाठी मी सदा सर्वकाळ दानगृहीत असावं आणि त्या ख्रिस्ताला जे तारण स्वीकारलंय ते तारण दिन प्रतिदिन घोषित करावं. म्हणून प्रभू येशू या ठिकाणी जे प्रत्येक लहान लोक उपस्थित आहेत त्या प्रत्येकाच्या हृदयाचा, प्रत्येकाच्या अंतःकरणाचा लाभ तू घे. यासाठी की त्यांचा अंतःकरण प्रभू येशूच्या नावाने पुन्हा एक बार नव्याने उघडलं जाऊ दे देवा आणि त्यांच्यातील मलिनता जाऊन देवा. ते वचन आत्मसात करणारं एक विश्वासू जीवन जगण्यासाठी तू त्यांचं सहाय्य मदत करण्यापासून विनंती करतो. प्रभू येशू प्रभू तुझ्या समक्षतेबद्दल, तुझ्या अभिषेकाबद्दल धन्यवाद देतो देवा. तर प्रत्येकाला उत्तम सामर्थ्य, उत्तम आरोग्य दिलं धन्यवाद देतो देवा. कारण आम्ही तुझ्या शरीराचा भाग आहोत देवा. आणि तो अनुभव आम्ही विश्वासानं घोषित करत असणार बा. आज आमच्या मंडळीमध्ये आम्हा प्रत्येकामध्ये तुझी समक्षता ह्या ठिकाणी राहू दे. यासाठी की ह्या ठिकाणी विरोध करत असणार बा. तुझी शांती आमच्या अंतःकरणामध्ये आहे, तुझं वास्तव्य, तुझा अभिषेक आमच्यामध्ये आहे. आणि ज्या ठिकाणी प्रभू आहे त्या ठिकाणी कोणते अडखळ नाही, कोणतं विघ्न नाही, तर त्या ठिकाणी सर्व प्रकारची मोकळीकता आहे देवा. आज ती मोकळीकता ह्या ठिकाणी घेऊन जात असताना तू प्रत्येकाला तुझ्या समक्षतेद्वारे, तुझ्या अभिषेकाद्वारे तुझ्याकडे भर अशी विनंती करत त्यांना कामाला विषयाच्या पवित्र आणि गौरवात्मक म्हणून आहे. यावेळी दाना पण होईल नाही. दाना म्हणत असताना आपण उपासना संगीता म्हणतो. गीत क्रमांक 508 गाऊया. गीत क्रमांक 508.
श्रीमती मंदाकिनी देठे यांनी डोळ्याचं ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल उपासाची देणगी रुपये 500 दिले आहेत. आपल्याला परमेश्वराचा आभार मानूया. गौरव संदीप गायकवाड यांनी देखील उपासाची देणगी रुपये 2000 दिले आहे. एक उपासाची देणगी रुपये 5000 या ठिकाणी आहे. स्टीवन सुधीर चोपडे यांच्याकडून उपासाची देणगी 1000 या ठिकाणी आहे. शिमोन चोपडे यांच्याकडून उपासाची देणगी रुपये 500 आहे. अलिशा निकिते यांच्याकडून वाढदिवसानिमित्त उपासाची देणगी रुपये 2000 आहे. या सर्व दान दशांशाबद्दल, अर्पणाबद्दल, उत्तराच्या दानाबद्दल, त्याचप्रमाणे स्वअर्पणाचं दान या ठिकाणी आहे, त्या दानाबद्दल आपण परमेश्वराचा स्वर्गीय देवाला धन्यवाद देतो. तुझा आभार मानतो. तू कृपा दया ध्यान द्यासा परमेश्वर आहेस. खरोखर देवा वचन सांगत त्यानुसार प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. तो पवित्र प्रभू आमच्या काही जे सामर्थ्य, ज्ञान, कौशल्य तू जे दिले आहेस त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि ते दिलेलं असणार त्याचा उपयोग आम्ही आमच्या जगाच्या कामासाठी, नित्य नियमासाठी करत असताना त्यावेळेस आम्ही विश्वासाने तुला उंचावतो. त्याच तू आम्हाला आशीर्वादित करतो देवा. आणि त्यातून जे काही प्राप्त झालं आज ते मोठ्या आनंदाने विश्वासानं आज आम्ही पवित्र मंदिरामध्ये समर्पित केलं आहे म्हणून तुला धन्यवाद देतो. ते देण्यासाठी लागणारं कृपा, लागणारं सामर्थ्य तो आम्हाला पुरलंच म्हणून धन्यवाद देतो. आज त्याच विश्वासामध्ये हे सर्व दान दशांश अर्पण आणि आमचा प्राण प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये आशीर्वादित करत आहोत बाबा. आणि याचा योग्य विनियोग करण्यासाठी तो आम्हाला प्रत्येकाला चेतनामध्ये भेटत देतो. यासाठी की जे गरजू आहेत, जे अडचणात बंधनात आहेत देवा, त्यांच्यापर्यंत त्याचा उपयोग व्हावा देवा. तुझं गौरव असं ध्यान बाबा. पवित्र प्रभू तुला धन्यवाद देतो. येशू दादा पवित्र प्रभू याच्या पवित्र गौरव सामर्थ्यशाली नावामध्ये हे सर्व अर्पण आम्ही आशीर्वादित करतो म्हणतो आहे. या स्मरणेच्या कामकाजानिमित्त काही जाहिरात आणि नोटीस आपण ऐकणार. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते. शिवाय ते शांतीप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्गंभ असे आहे. याकोबाचे पत्र 3:17. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपलं सर्वांस सलाम. पुढील रविवार दिनांक 12 मे 2024 रोजी आपल्या चर्चमधून मातृदिन साजरा करण्यात येणार आहे. आणि या प्रसंगी संपूर्ण भक्ती महिला मंडळातर्फे चालवली जाणार आहे. याची आपण नोंद घ्यावी. तसेच या दिवशी सर्व माता व माता समान महिलांचा आपण चर्चतर्फे भेटवस्तू देऊन सन्मान करणार आहोत. त्याचप्रमाणे पुढील रविवारी प्रभुभोजन विधी देखील होईल. याची आपण नोंद घ्यावी. पुणे धर्मप्रांताची एक जाहिरात आहे. पुणे धर्मप्रांत 15 जून 2024 रोजी 25 वर्ष पूर्ण करत आहे. त्याचे औचित्य साधून एक स्मरणिका ते काढत आहे. आणि या प्रसंगी जर आपले काही जाहिराती, लेख, काव्यसंग्रह असतील तर ते 25 मे 2024 पर्यंत PDF-मध्ये पुणे धर्मप्रांताच्या कार्यालयामध्ये ते पोस्ट करायचे आहेत. आणि याकरिताचे जे जाहिरातीचे दर आहेत ते आपल्याला डॉक्टर सुधीर सत्राळकर, पुणे धर्मप्रांताचे सचिव यांच्याकडे पाहायला मिळतील. शनिवार दिनांक 11 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता ख्रिस्तीय प्रार्थना मंडळातर्फे मातृदिन कृतज्ञता सोहळा शांती सुंदर हॉल YMCA क्वार्टर येथे होणार आहे. आणि या प्रसंगी सर्व मातांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. सर्व माता व माता समान महिलांना प्रेमपूर्वक आमंत्रण यामध्ये देण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या ज्या प्रमुख वक्त्या आहेत त्या डॉक्टर सोनाली सॅम्युएल जोगळेकर, मॅथोडिस्ट चर्च पुणे या असणार आहेत. एफी स्कूल गुरुवारपेठ पुणे येथे इतिहास आणि भूगोल या विषयाकरिता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्लिश मीडियमसाठी असिस्टंट टीचर नेमणे आहे. जर कोणी इच्छुक असेल तर त्यांनी 6 मे 2024 रोजी आपला बायोडाटा त्या ठिकाणी घेऊन आपले इंटरव्ह्यू त्या ठिकाणी द्यावे. वाढदिवसाची यादी आहे. आज रविवार दिनांक 5 मे 2024 मिस्टर प्रवीण शशिकांत पवार, मिस रुथ उर्फ कल्पना योहान चोपडे. सोमवार दिनांक 6 मे या दिवशी कोणाच्या वाढदिवसाची नोंद नाही. मंगळवार दिनांक 7 मे
श्रीमती सरला फ्रांसिस केदारी, मिस्टर नोएल मधुकर देटे, मिसेस ज्योति प्रकाश गायकवाड़। बुधवार दिनांक 8 में मिसेस सुष्मिता विशाल कांबळे। गुरुवार दिनांक 9 में मिसेस सुनीता सुधीर सतराळकर, मिस्टर राजेंद्र मानसिंगराव खुडे व मिसेस मनीषा राजेंद्र खुडे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। शुक्रवार दिनांक 10 में मिस्टर सचिन विजय शिंदे, मास्टर प्रफुल्ल सतीश वाघमारे, मिस्टर आशीष हॅरी जेम्स व मिसेस रेव्हरंड चित्रलेखा आशीष जेम्स यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। मिस्टर इनॉक शमाईल काळे व मिसेस निकिता इनॉक काळे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। मिस्टर सॅम्युएल नरेंद्र कांबळे व मिसेस दीपिका सॅम्युएल कांबळे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। मिस्टर जय सॅम्युएल लोखंडे व मिसेस रचना जय लोखंडे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। मिस्टर राहुल बालय्या कोमारे व मिसेस नीनेट राहुल कोमारे यांच्याही लग्नाचा वाढदिवस आहे। शनिवार दिनांक 11 मे 2024 मास्टर शनमोहन श्री शिवाळे, डॉक्टर सुधीर वी सतराळकर व मिसेस सुनीता सुधीर सतराळकर यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। मिस्टर सुनील मधुकर साळवे व मिसेस लतिका सुनील साळवे यांच्याही लग्नाचा वाढदिवस आहे। आपल्या सर्वांस वाढदिवसाच्या तसेच लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही देत आहोत। जयभक्ती समाप्तीनंतर मिस आलिचा नचिकेत लिखिते हिच्या वाढदिवसानिमित्त केकचं वाटप होईल। त्याचप्रमाणे श्री दावी देठे हिच्यातर्फे वडापाव आहे आणि आपल्या चर्चचे सेवक मिस्टर सुनील पवार यांच्यातर्फे ज्यूसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्वांचे मंडळीतर्फे मी आभार मानतो। दिनांक 6 मे ते 11 मे पर्यंत खुले चर्च येथे VPS सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत होणार आहे। ज्या लेकरांना यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण जरूर या ठिकाणी जाऊ शकता। मागील वेळेचे दानपात्र पुढीलप्रमाणे आहे। चर्चचे दानपात्र आहे ₹10,000, संडे स्कूल दानपात्र आहे ₹740, वर्गणी आहे ₹6,000, देणगी आहे ₹1,000, उपकार स्तुतीचं दान आहे ₹3,000, एकूण रक्कम आहे ₹20,740 मात्र। सभासदांसाठी एक जाहिरात आहे। बरेचसे सभासद चर्च सुरू असताना वेस्ट्रीमध्ये येऊन बसतात। कृपया आपल्या सर्वांस विनंती आहे की आपण इथून पुढे वेस्ट्रीमध्ये बसू नये। चर्चमध्ये हॉलमध्ये बरीचशी जागा असते, तर आपण या नोटिशीचा विचार करावा। आणि दुसरी एक जाहिरात आहे, ज्यांना रविवारी भक्तीमध्ये गीत गायचं असतं आणि ऐन वेळेस ते लोक येतात, मग थोडासा प्रॉब्लेम होतो, तर ज्यांना गाणं गायचं असेल त्यांनी 1 दिवस आधी आम्हाला संपर्क करावा। चर्च भक्ती समाप्तीनंतर पास्टोरेट कमिटीची बैठक होईल। धन्यवाद। ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाह दिनाचे वाढदिवस, जर आपण उपस्थित आहात तर